बिर्याणी बनवताना तुम्ही सुद्धा ही चूक करत असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तेलामध्ये कांदा तळून घ्यायचा आणि यातूनच थोडासा कांदा बिरस्तीसाठी काढून घ्यायचा. आता यामध्ये काही खडे मसाले, चिकन, लसूण आले पेस्ट टाकून छान परतवून घ्यायचं. डिटेल रेसिपीसाठी व्हिडिओची पहिली कमेंट चेक करा. चिकनला असा कलर आला की यामध्ये टोमॅटो, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, दही, मीठ, धना पावडर, जिरा पावडर, लाल तिखट पावडर, हळद, मौली यांचा स्पेशल गरम मसाला पावडर हे सगळं टाकून छान मिक्स करून मंद गॅसवरती 5 मिनिट ठेवायचं. दुसरीकडे पाण्यामध्ये गरम मसाले, लिंबाचा रस, मीठ आणि तेल टाकून उकळी यायला द्यायची. उकळी येईपर्यंत तळून घेतलेल्या कांद्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना, केवडा वाटर, मौली यांचा गरम मसाला टाकून छान मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला सुद्धा मौली यांचा मसाले मागवायचे असेल तर स्क्रीनवरती नंबर, बायोमध्ये लिंक आहे, मागवू शकता. आता पाण्याला उकळी आल्यानंतर अर्धा तास भिजत ठेवलेले तांदूळ यामध्ये टाकून 90% शिजवून घ्यायचे. इकडे चिकन सुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. ग्रेव्ही बनवण्यासाठी भात शिजवलेलं पाणी अर्धा कप टाकून याची ग्रेव्ही बनवून घ्यायची. आता यामध्ये भाताची लेअर, बनवलेलं बिरिस्ता, कलर टाकून घ्यायचा आणि थोडासा चिकन मसाला टाकून घ्यायचा. त्यानंतर रिपीट प्रोसेस करायची. वरून बिरिस्ता, कलर आणि तूप टाकून घ्यायचं. थोडंसं भात शिजवलेलं पाणी अर्धा कप टाकून झाकून मंद गॅसवरती 15 मिनिटे दम द्यायचं. आता सगळी सेम मिस्टेक करतात ते म्हणजे 15 मिनिटानंतर लगेच ही बिर्याणी खायला घेतात. तर तसं न करता याला स्मोकी फ्लेवर द्यायचा आणि 10 मिनिटे असंच झाकून ठेवायचं. त्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त सुटसुटीत, मोकळा, मऊसूत अशी आपली चिकन बिर्याणी बनवून तयार होते. तर तुम्ही सुद्धा ही टिप्स वापरून नक्कीच रेसिपी ट्राय करून पहा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, फॉलो नक्की करा.